नमस्कार विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर अनघा काळे. आपण सध्या जो पाठ बघत आहोत तो आहे डेथ ऑफ अ पार्टनर. त्याच पाठामधले शेवटचे 2 प्रॉब्लेम्स म्हणजे प्रश्न क्रमांक 4 आणि 5 जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत ते आपण आज बघणार आहोत. त्याच्यातल्या काही गोष्टी, काही पोस्टिंग्स ही नवीन आहेत, त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. पाठ्यपुस्तकातला जो चौथा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, Virendra, Devendra and Narendra were partners, sharing profits and losses in the ratio of 3:2:1. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. 3 पार्टनर्स आहेत, वीरेंद्र, देवेंद्र आणि नरेंद्र. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशोही आपल्याला दिलेला आहे आणि ओल्ड बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये नेहमीसारख्या वेगवेगळ्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज आहेत. Virendra died on 31st August 2019 and the partnership did provided that following adjustments are there related to the deceased partner as well as related to revaluation of assets and liabilities. Okay, the capital to his credit at the date of death म्हणजे वीरेंद्रच्या एक्झिक्युटरला काय कोणती अमाऊंट आपण देणं लागतो ती अमाऊंट आपल्याला लाईनीत 1 2 3 4 असं ॲडजस्टमेंटमध्येच स्पेसिफिकली इथे मेन्शन करून दिलेलं आहे की आपण त्याला जो कॅपिटलचा त्याचा शेअर आहे तो किंवा रिझर्वमधलं प्रपोर्शनेट रिझर्व आपण त्याला देतो. सेम वे प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ आपण त्याला देतो. सो या सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करून टोटल अमाऊंट जी एक्झिक्युटरला देणं लागतो ती फाइंड आउट करतो. इथे आपल्याला सांगितलंय फोर्थ ॲडजस्टमेंटमध्ये हिज शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड at 2 years purchase of profits of the last 4 years for the year ended 31st March. आपल्याला 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेले आहे, त्याचा ॲव्हरेज आपण फाइंड आउट करायचं आहे आणि 2 years purchase of that average profit याच्यावरून आपल्याला वीरेंद्रचा गुडविलचा शेअर हा फाइंड आउट करायला सांगितला आहे. लास्ट ॲडजस्टमेंटमध्ये म्हणलेलं आहे वीरेंद्र हॅज ड्रॉन 3000 अँड to the date of death there is no increase or decrease in the value of assets and liabilities. इथे रिव्हॅल्युएशन नाहीच आहे मित्रांनो. ॲसेट्स आणि लायबिलिटीजचं रिव्हॅल्युएशन टोटली दिलेलं नाही आहे. अशा प्रकारचा वेगळा प्रॉब्लेम आहे हा. प्रिपेअर वीरेंद्रज एक्झिक्युटर्स अकाउंट. आपल्याला इथे प्रिपेअर करताना वीरेंद्रचं अकाउंट करायचं आहे आणि वर्किंग नोटमध्ये आपण काय केलेलं आहे बघा, इथे आपल्याला टोटली गुडविलचं कॅल्क्युलेशन ॲव्हरेज प्रॉफिट प्रमाणे आपण ट्वाईस ॲव्हरेज प्रॉफिट असं करून दाखवलं आहे आणि शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू वीरेंद्र हे आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. इथे आता आपल्याला P&L ॲडजस्टमेंट अकाउंटची गरज लागेल का याचा विचार करा. जर का रिव्हॅल्युएशनच नाही आहे, ॲसेट्स लायबिलिटीजमध्ये कोणत्याही प्रकारचं चेंजेस नाही आहेत, तर इथे आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच P&L ॲडजस्टमेंट अकाउंटची गरज पडणार नाही. सो आपण ते सपोर्टेड वर्किंग म्हणून सुद्धा केलं नाही तरी इथे चालणार आहे. डायरेक्टली डिसीज पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आपण करू शकतो आणि आपण एक्झिक्युटर लोन अकाउंटची अमाऊंट ही फाइंड आउट करू शकतो. बॅलन्स शीटमध्ये बघा, बॅलन्स शीटमधल्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला डिसीज पार्टनरला ट्रान्सफर करायला सांगितल्यात त्या आपण आधी ट्रान्सफर करून घेऊया. कॅपिटल अकाउंटमध्ये आपल्याला वीरेंद्र, देवेंद्र, नरेंद्रचे कॅपिटल बॅलन्सेस आहेत लायबिलिटी साईडला. वीरेंद्र म्हणजे फर्स्ट पार्टनर आहे विच इज द डिसीज पार्टनर. ठीक आहे, सो आपण वीरेंद्रचं कॅपिटल अकाउंट केलेलं आहे. क्रेडिट साईडला बघा, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 90,000 हा जो बॅलन्स आहे तो आपल्याला कॅपिटल अकाउंटमध्ये लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे कॅपिटल अकाउंटच्या अंडर 90,000. देन रिझर्व फंड इज 30,000. 30,000 जो रिझर्व फंड आहे त्यातला आपल्याला वीरेंद्रचा शेअर जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. वीरेंद्रचा शेअर आहे 3/6. सो आपण वीरेंद्रचा शेअर त्याच्या कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिटला दाखवला आहे बाय रिझर्व फंड 15,000. 3/6 म्हणजेच 1/2 हाफ. सो 30,000च्या हाफ 15,000 आपण कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला दाखवले. देन अजून काही आपल्याला लायबिलिटी साईडचं वीरेंद्रच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे असं काहीही राहत नाही. ॲसेट साईडलाही बघा, कुठलाही प्रकारचा ॲक्युमुलेटेड लॉसही नाही. तुम्हाला माहिती आहे की आपण लायबिलिटीला समजा P&L ॲडजस्टमेंट अकाउंट आणि काही अमाऊंट दिलेली असती तर आपण त्याला म्हणतो ॲक्युमुलेटेड प्रॉफिट. तसंच समजा P&L अकाउंटचा बॅलन्स ॲसेट साईडला दिलेला असता तर आपण त्याला म्हणलं असतं ॲक्युमुलेटेड लॉस आणि तो शेअर पण आपण काय करतो
त्या त्या पार्टनरला आपण तो वाटून देतो. इथे समजा तसं काही ॲक्युमुलेटेड लॉसचा पार्ट असता तर तोही आपल्याला ट्रान्सफर करावा लागला असता. इथे त्या प्रकारची काही ॲडजस्टमेंट नाही आहे. देन हिज प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट टू द डेट ऑफ डेथ बेस्ड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. वीरेंद्र डाईड ऑन 31 ऑफ ऑगस्ट, 31 ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला आहे. म्हणजे तो यावर्षी आपल्या बिझनेसमध्ये किती महिने होते बघा, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट एवढे महिने म्हणजे आपल्याबरोबर यावर्षी तो पूर्ण 5 महिने या फायनान्शियल इयरमध्ये बिझनेसमध्ये होता. सो आपल्याला त्या प्रकारे कॅल्क्युलेशन करायचे. लास्ट सेकंड वर्किंग नोट बघा, लास्ट तुम्हाला दिसेल शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू वीरेंद्र. शेअर ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू शेअर ऑफ वीरेंद्र इंटू पिरियड. आता ॲव्हरेज प्रॉफिट आपण वरती गुडविलच्या वेळेला कॅल्क्युलेट केलेला आहे म्हणून आपण परत इथे कॅल्क्युलेट करत नाही आहे. 50,000 हा ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे इंटू वीरेंद्रचा जो शेअर आहे तो, वीरेंद्रचा शेअर इथे आहे 3/6 इंटू 5/12. 5 इज मंथ्स, जेवढे महिने तो या फायनान्शियल इयरमध्ये बिझनेसमध्ये होता. सो ते 5 महिने आपण घेतले 5/12. सो वी आर गेटिंग अमाऊंट 10417, 10,417. दिस इज द प्रॉफिट ड्यू टू वीरेंद्र फ्रॉम 31 मार्च टू द डेट ऑफ डेथ. ही अमाऊंट आपण P&L सस्पेन्स थ्रू डिसीज पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला दाखवतो. सो डिसीज पार्टनर कॅपिटल अकाउंट, वीरेंद्र's कॅपिटल अकाउंट, क्रेडिट साइड you will find by P&L suspense account, profit and loss suspense account 1041. Next, his share of goodwill should be calculated at 2 years purchase of average profit of last 4 years. आधीच्या 4 वर्षीचा जो प्रॉफिट आहे त्याचा ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करून 2 years परचेस म्हणजे ट्वाईस आपण गुडविल फाइंड आउट करणार आणि मग त्याचा शेअर हा आपण फाइंड आउट करूया. वर्किंग नोटमध्ये बघा, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ही वर्किंग नोट तुम्हाला दिसेल. आपण फर्स्ट स्टेप काय करतो, कायम ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड आउट करतो. ॲव्हरेज प्रॉफिटसाठी आधी आपल्याला टोटल प्रॉफिट हा शोधावा लागतो. सो फॉर फाइंडिंग टोटल प्रॉफिट वी हॅव ॲडेड ऑल 4 अमाऊंट्स ज्या आपल्याला दिलेल्या आहेत प्रॉब्लेममध्ये, त्या आपण ॲड करून घेतल्या. 40,000 प्लस 60,000 प्लस 70,000 प्लस 30,000. वी आर गेटिंग टोटल प्रॉफिट ॲज 2 lakhs. 2 लाखाला आपण डिवाइड केलं, डिवाइडेड बाय 4 वर्ष, नंबर ऑफ इयर्स. सो वी आर गेटिंग ॲव्हरेज प्रॉफिट ॲज 50,000. दिस इज गोइंग टू बी अवर फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपला आपण काय करतो, गुडविल कॅल्क्युलेट करतो जे आपल्याला दिलंय ट्वाईस ॲव्हरेज प्रॉफिट. 2 years परचेस म्हणजेच ट्वाईस ॲव्हरेज प्रॉफिट. सो 50,000 मल्टिप्लाइड बाय 2 वी आर गेटिंग 1 lakh. 1 लाख झालं पूर्ण फर्मचं कॅपिटल. आपल्याला काय करायचंय, फक्त वीरेंद्रचाच शेअर घ्यायचा आहे. सो आपण थर्ड स्टेप, नेक्स्ट स्टेपला आता वीरेंद्रचा शेअर फाइंड आउट करणार. शेअर ऑफ गुडविल टू वीरेंद्र, टोटल गुडविल जे आहे फर्मचं ते 1 लाख मल्टिप्लाइड बाय वीरेंद्रच शेअर, दॅट इज 1 lakh मल्टिप्लाइड बाय 3/6. सो वी आर गेटिंग इट ॲज 50,000. सो वीरेंद्रचा टोटल गुडविल मधला शेअर जो आहे तो आपल्याला मिळाला आहे 50,000, जो आपण त्याच्या कॅपिटल अकाउंटमध्ये दाखवणार. कॅपिटल अकाउंटला क्रेडिट साईडला बघा, बाय गुडविल अकाउंट 50,000 वी हॅव शोन. सो कॅपिटल अकाउंट मधला आता आपलं क्रेडिट साईडला तुमच्या लक्षात येईल की आपण वीरेंद्रचा जो बॅलन्स आहे कॅपिटल बॅलन्स 90,000 त्याचं पोस्टिंग झालंय, गुडविलचं पोस्टिंग केलेलं आहे आपण. P&L सस्पेन्स म्हणजे आपण तो प्रॉफिट जो आहे अप टू द डेट ऑफ डेथ तो फाइंड आउट करून त्याचंही पोस्टिंग केलं आहे. रिझर्व्ह फंडचं पोस्टिंग ऑलरेडी आपण केलेले आहे. आता एक ॲडजस्टमेंट फक्त आपली राहिली आहे, ती आहे ड्रॉइंगची. वीरेंद्र हॅज ड्रॉन 3,000 पर मंथ, ओके, अप टू द डेट ऑफ डेथ. त्यांनी प्रत्येक महिन्याला जे ड्रॉइंग्स केले ते आहेत 3,000. तो आपल्याकडे 5 महिने बिझनेसमध्ये होता. सो टोटल ड्रॉइंग्स त्याचे येणार आहेत 15,000. वीरेंद्रच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, टू ड्रॉइंग्स अकाउंट इन ब्रॅकेट यू विल फाइंड 3,000 पर मंथ इंटू 5 months. सो टोटल अमाऊंट इज 15,000. टोटल ड्रॉइंग्स त्याचं झालंय 15,000. हे केल्यानंतर इथे पूर्णपणे जे जे डिसीज पार्टनरला ट्रान्सफर केलं पाहिजे त्या सगळ्या अमाऊंट्स, ती सगळी पोस्टिंग्स संपतात. सगळे ॲडजस्टमेंट्स करून झालेले आहेत. इथे कोणत्याही प्रकारचा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस नाहीच आहे, कारण का
आपल्याला स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं इन्क्रीज किंवा डिक्रीज ॲसेट लायबिलिटीमध्ये नाही आहे, म्हणजे रिव्हॅल्यूज केली गेली नाही आहे ॲसेट लायबिलिटी. सो रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण केलेलं नाही. त्यामुळे आता आपण डिसीज पार्टनर कॅपिटल अकाउंट वीरेंद्रचं अकाउंट हे क्लोज करू शकतो एक्झिक्युटर लोनची अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी. आपण क्रेडिट साईडची टोटल घेऊया. क्रेडिट साईड टोटल इज 1,65,417. तीच टोटल आपण डेबिटला लिहिली 165,417. त्यातून ड्रॉइंगची अमाऊंट जी फक्त डेबिटला एकच पोस्टिंग आहे 15,000 ते मायनस केलं. ते केल्यानंतर बॅलन्सिंग अमाऊंट येते 1,50,417. This is the balancing amount that which is payable to Virendra, that is to deceased partner, which we transferred to executor loan. So this is the amount payable to executor and we found out by doing deceased partner capital account. या प्रॉब्लेम मध्ये एक लक्षात येईल आपल्याला की रिव्हॅल्युएशन नसल्यामुळे अननेसेसरी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट हे करायचं नाही. पूर्णच आतापर्यंतच्या डेथ ऑफ अ पार्टनरच्या प्रॉब्लेममध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की प्रॉब्लेम हा छोटा असतो ॲज कम्पेअर टू ॲडमिशन. फक्त थोडा ट्रिकी असतो, काही वेगळ्या ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात आणि आपल्याला गरजेच्या कोणत्या गोष्टी आहेत ते पूर्ण प्रॉब्लेम वाचून घेतल्यावरच लक्षात येतं. इथे लक्षात येईल की ओल्ड बॅलन्स शीटमधलं आपल्याला फक्त रिझर्व्ह फंड, कॅपिटल बॅलन्स एवढ्याचाच वापर झाला. बाकी कुठल्याही ॲसेट्स आणि लायबिलिटीचं पोस्टिंग आपल्याला करावंच लागलं नाही, कारण का रिव्हॅल्युएशनही नव्हतं, बॅलन्स शीटही परत करायची नव्हती. त्याच्यामुळे बाकी कोणत्याही गोष्टींचा आपण ट्रान्सफर बॅलन्स केला नाही. सो आपण डेथ ऑफ अ पार्टनरचा प्रॉब्लेम पूर्णपणे वाचायचा आणि आपल्याला लास्ट लाईनला काय विचारलेलं आहे, पूर्ण प्रॉब्लेममध्ये काय काय माहिती दिलेली आहे ही आधी समजून घ्यायची आणि मगच विचार करून ठरवायचं की कोणती कोणती लेजर्स आपण ओपन केली पाहिजेत. अननेसेसरी आपण सगळी लेजर्स ओपन करायची नाही. आपण शेवटच्या प्रॉब्लेमकडे वळूया जो आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 5. The balance sheet of Sohan, Rohan and Mohan who were sharing profits and losses in the ratio of 3:2:1 as follows. 3 पार्टनर्स आहेत सोहन, रोहन, मोहन. आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे, नेहमीसारख्याच ॲसेट्स लायबिलिटीज सगळ्या इथे मेन्शन केलेल्या आहेत. पुढे म्हटलंय रोहन डाईड ऑन 1st October 2019 and the following adjustments were made. Okay. Goodwill of the firm is valued at 30,000. Land and building and machinery were found to be undervalued by 20%. Investments are valued at 60,000. Then stock to be undervalued by 5,000 and a provision of 10% on debtors was required. Patents were valueless. And last one, Rohan was entitled to share in profits up to the date of death and it was decided that he may be allowed to retain his drawings as his share of profit. Rohan's drawings till date of death was 25,000. आता या प्रॉब्लेममध्ये काय वेगळेपण आहे बघा. इथे आपल्याला जे रिव्हॅल्युएशन केलंय ॲसेट्सचं ते वेगळ्या टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणजेच वेगळ्या शब्दामध्ये दिलंय. अंडर व्हॅल्यू, ओव्हर व्हॅल्यू या प्रकारच्या गोष्टी आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये बघितलेल्या आहेत. तसंच इथे आपल्याला सेकंड ॲडजस्टमेंट दिलेली आहे की लँड, बिल्डिंग, मशिनरी हे अंडर व्हॅल्यूड बाय 20%, की जिथे कॅल्क्युलेशन पार्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो. आपण कसं कॅल्क्युलेशन करतो त्याप्रमाणे आपली अमाऊंट ही परफेक्ट येणार आहे. सेम वे लास्ट ॲडजस्टमेंट जी आहे की रोहनचे जे ड्रॉइंग्ज आहेत ते आपल्याला ट्रीट करायला सांगितले त्याचा प्रॉफिट शेअर म्हणून. ही पण थोडीशी वेगळी ॲडजस्टमेंट्स आहे जी आपल्याला समजून घ्यावी लागेल. लास्ट लाईनवर आपल्याला दिलेलं आहे प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स. सो आता इथे एक्सपेक्टेड काय आहे, फक्त सगळ्या पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट एक्सपेक्टेड आहे. पण तुम्हाला माहिती आहे की रिव्हॅल्युएशन आहे इथे, म्हणजेच ॲसेट लायबिलिटीज या इन्क्रीज डिक्रीज झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला सपोर्टेड वर्किंग म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटची गरज पडणार आहे. सो आपण सपोर्टेड वर्किंग म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट करूया आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि काही वर्किंग नोट्स. इथे बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण फेअर केलंय. पुढे वर्किंग नोट म्हणून हेडिंग देऊन आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा P&L ॲडजस्टमेंट अकाउंट केलंय आणि काही वर्किंग नोट्सही आपण दाखवलेले आहेत. पोस्टिंग सुरू करूया आपण. लायबिलिटी साईडला बघा कॅपिटल बॅलन्स आहे सोहन, रोहन, मोहन. रोहन इज डिसीज पार्टनर. सेकंड पार्टनर जो आहे, सेकंड पार्टनर इज डिसीज वन. सो आपण रोहनच्या
कॅपिटल अकाउंटला क्रेडिट साईडला दाखवणार, पण आता इथे आपण सगळ्याच पार्टनरची कॅपिटल अकाउंट आपल्याला विचारले, सो आपण नेहमीसारखंच पोस्टिंग इथे करून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, सोहनच्या कॉलममध्ये 20,000, रोहन 20,000, मोहन 20,000, सगळे बॅलन्सेस ट्रान्सफर केले. देन जनरल रिझर्व्ह इज 27,000. आता 27,000चं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे 3:2:1 मध्ये. कॅपिटल अकाउंट क्रेडिटला बघा, बाय जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर ज्या अमाऊंट आलेल्या आहेत 3:2:1 मध्ये डिस्ट्रीब्युशन केल्यावर त्या आल्यात सोहनला 13,500, रोहनला 9,000 आणि मोहनला 4,500. Moving ahead, now you check whether anything we have to post in capital account. Nothing is there. So now we can start with revaluation of assets, liabilities and remaining adjustments. बॅलन्स शीट आपण करत नाही आहोत, अदरवाईज आपण काय करून घेतो, सगळ्या एक एक गोष्टी लायबिलिटी साईडच्या, ॲसेट साईडच्या ह्या सायमल्टेनियसली बॅलन्स शीटमध्ये पण पोस्ट करतो, पण इथे आपण बॅलन्स शीट करत नाही आहोत. फर्स्ट ॲडजस्टमेंट, गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट 30,000. पूर्ण फर्मचं गुडविल हे 30,000 आहे, ते आपल्याला काय करावं लागेल, डिस्ट्रीब्यूट करून घ्यावं लागेल. सेम रेशोमध्ये 3:2:1 मध्ये. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला बघा, जेव्हा आपण इथे गुडविल रेज करतो तेव्हा आपण एंट्री काय करतो, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सो आपण ती एंट्री इथे केली आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू सोहन्स कॅपिटल अकाउंट 15,000, टू रोहन्स कॅपिटल अकाउंट 10,000, टू मोहन्स कॅपिटल अकाउंट 5,000. सो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला दिसेल बाय गुडविल 15,000, 10,000, 5,000. लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी वेअर फाउंड टू बी अंडर व्हॅल्यूड बाय 20%. लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरी दोन्ही अंडर व्हॅल्यू झालेले आहेत 20%नी. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. वर्किंग नोटमध्ये बघा, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग, इट इज अंडर व्हॅल्यूड बाय 20%. सो इफ करेक्ट व्हॅल्यू इज 100, अंडर व्हॅल्यू झाली म्हणजे काय झालं, तर कमी दाखवली गेली व्हॅल्यू. म्हणजे करेक्ट व्हॅल्यू किती दाखवायला पाहिजे होती, 100, तर ती दाखवली गेली 80, 20% कमी दाखवली गेली. आता किती करेक्ट व्हॅल्यू असली पाहिजे, जर आपल्याला दाखवलेली अमाऊंट आहे 40,000, जी आपल्याला बॅलन्स शीटमध्ये बुक व्हॅल्यू दिलेली आहे ती दिली आहे 40,000, जी अंडर व्हॅल्यूड आहे 20% कमी दाखवली गेली, तर करेक्ट व्हॅल्यू किती असली पाहिजे. आपण काय केलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 40,000 into 100 डिवायडेड बाय 80. सो वी आर गेटिंग करेक्ट व्हॅल्यू ॲज 50,000. 50,000 ही व्हॅल्यू असली पाहिजे होती आणि आपल्याला दाखवलेली व्हॅल्यू मात्र आहे 40,000. सो इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग इज 10,000. आपल्याला 10,000 लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू ही वाढवावी लागेल. सो आपण P&L ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये ती व्हॅल्यू वाढवली आहे. क्रेडिट साईडला बघा, बाय लँड अँड बिल्डिंग 10,000. ओके, सेम वे ना इट इज देअर फॉर मशिनरी ऑल्सो. मशिनरी इज ऑल्सो अंडर व्हॅल्यूड बाय 20%. So second working note, calculation of value of machinery, it is undervalued by 20%. So if correct value is 100, it is shown as 80. ज्या प्रकारे आपण लँड अँड बिल्डिंगला केलं तेच आपण इथे मशिनरी बाबत करतोय की 20%नी अंडर व्हॅल्यू म्हणजे कमी दाखवली गेली. 100 दाखवायला पाहिजे होती, पण बुकमध्ये मात्र ती फक्त 80च दाखवली गेली. आता करेक्ट व्हॅल्यू किती असणार आहे, समजा ती दाखवली गेली 80,000, कमी दाखवलेली व्हॅल्यू किती आहे 80, तर आता करेक्ट किती आहे, इथेही आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 80,000 into 100 डिवाइड बाय 80. सो वी आर गेटिंग इट ॲज 1 लाख. म्हणजे करेक्ट व्हॅल्यू ही 1 लाख पाहिजे होती, जी दाखवली गेली 80,000. सो आपल्याला काय करावं लागेल, तेवढी जो डिफरन्स जी आहे म्हणजे 1 लाख मायनस 80,000 जी डिफरन्स अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट आपल्याला वाढवावी लागेल. सो इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ मशिनरी इज बाय 20,000. त्याचा इफेक्ट आपण दाखवलाय. परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण दाखवलंय बघा, बाय मशिनरी 20,000. अशा प्रकारे अंडर व्हॅल्युएशन जर दिलेलं असेल तर आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. इन्व्हेस्टमेंट्स आर व्हॅल्यूड ॲट 60,000. इन्व्हेस्टमेंटची बुक व्हॅल्यू बघा किती आहे, 40,000. 40,000 बुक व्हॅल्यू आहे आणि 60,000 आता सांगितलेली नवीन रिवाइज्ड व्हॅल्यू आहे. सो देअर इज इन्क्रीज ऑफ 20,000. 20,000नी इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढली आहे, जी आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला दाखवावी लागेल. सो बाय इन्व्हेस्टमेंट 20,000. समजा आपण बॅलन्स शीट केली असती तर हे सगळे चेंजेस आपण
न्यू बॅलन्स शीटमध्ये सुद्धा अकोमोडेट केले असते, म्हणजेच नवीन व्हॅल्यूज आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवले असते. नेक्स्ट इज स्टॉक टू बी अंडर व्हॅल्यूड बाय 5,000 अँड प्रोव्हिजन ऑफ 10% ऑन डेटर्स वॉज रिक्वायर्ड. आता स्टॉक जेवढा अंडर व्हॅल्यू झालाय ती अमाऊंट आपल्याला डायरेक्टली दाखवलेली आहे, सांगितलेली आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. सो ती अमाऊंट आपण डिरेक्टली दाखवू शकतो. स्टॉक आता अंडर व्हॅल्यू आपल्याला करायला सांगितलाय 5,000नी, म्हणून आपण काय केलंय, P&L ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलं टू स्टॉक अकाउंट 5,000 आणि आपल्याला RDDचं कॅल्क्युलेशन करायला सांगितलंय 10% ऑन डेटर्स. डेटर्सची अमाऊंट बघा किती आहे, 30,000, त्याच्या 10% म्हणून आपण 3,000 ही RDDची अमाऊंट फाइंड आउट केली. सो टू RDD 3,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, पेटंट्स वेअर व्हॅल्यूलेस. पेटंटची जी ओल्ड बॅलन्स शीटमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे 12,000, ते आपल्याला व्हॅल्यू लेस करायला सांगितले. याचा अर्थ काय, वी हॅव टू मेक द व्हॅल्यू ऑफ पेटंट 0 डायरेक्टली. आपल्याला पेटंट्सची व्हॅल्यू आता नवीन बॅलन्स शीटमध्ये दाखवायची नाहीये, म्हणजे पेटंट्सच दाखवायचे नाहीयेत, ते व्हॅल्यूलेस करून टाकायचे, त्याची किंमत 0 करून टाकायची. सो आपल्याला आता जर एखाद्या ॲसेटची किंमत कमी करायची असते तेव्हा आपण एक इफेक्ट देतो कायम, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईड. सो रिव्हॅल्युएशन म्हणजेच P&L ॲडजस्टमेंट डेबिटला बघा टू पेटंट्स, जी फुल अमाऊंट आहे पेटंट्सची ती आपण दाखवून टाकली. पूर्णच आपल्याला व्हॅल्यूलेसच करायचे, 0 करायची किंमत, त्यामुळे सगळीच अमाऊंट रिड्यूस केली. टू पेटंट्स 12,000. याचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटमध्ये घेतला असता की तिथे आपण पेटंट नील दाखवले असते, म्हणजे पेटंट्स आपण व्हॅल्यूलेस कोणत्याच प्रकारे काहीच अमाऊंट आपण तिथे दाखवली नसती. लास्ट ॲडजस्टमेंट, रोहन वॉज एंटायटल्ड टू शेअर in profit up to the date of death and it was decided that he may be allowed to retain his drawing as his share of profit. रोहन्स ड्रॉइंग स्टिल डेट ऑफ डेथ वॉज 25,000. इतर वेळेला आपण काय करतो तुमच्या लक्षात असेल तर आपण शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ हा कॅल्क्युलेट करतो की आता इथे 1 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे 31 मार्चपासून 1 ऑक्टोबरपर्यंत आपल्या बिझनेसमध्ये रोहन होता, तेवढ्या महिन्यासाठीचा त्याचा प्रॉफिटचा शेअर किती येईल हा आपण शोधून काढतो. पण इथे मात्र काय केलंय त्यांनी आपल्याला सांगितलंय की त्याचे जे ड्रॉइंग्स आहेत तेच ड्रॉइंग्स त्याचा शेअर ऑफ प्रॉफिट म्हणून ट्रीट करा. म्हणून आता ड्रॉइंगची जी अमाऊंट आहे 25,000 ती आपल्याला दाखवून घ्यावी लागेलच ड्रॉइंग्स म्हणून, प्लस तेच 25,000 आपल्याला त्याचा प्रॉफिट शेअर म्हणून सुद्धा दाखवावे लागतील. आपण रोहनच्या म्हणजेच कॅपिटल अकाउंटमध्ये बघूया त्याची ट्रीटमेंट कशी केली आहे. कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला बघा टू ड्रॉइंग्स, रोहनच्या कॉलममध्ये तुम्हाला दिसेल 25,000. हे जे ड्रॉइंग्स आपल्याला दिलेले आहेत डिरेक्टली ते, आणि आता त्याचा जो शेअर आहे अप टू द डेट ऑफ डेथ जो युजली आपण P&L सस्पेन्स अकाउंट थ्रू दाखवतो तो आपण इथे दाखवलाय. क्रेडिट साईडला चेक करा, बाय P&L सस्पेन्स अकाउंट रोहनचा कॉलम म्हणजे डिसीज पार्टनरचा जो कॉलम आहे तिथे अमाऊंट दिसेल 25,000. सो ड्रॉइंगची अमाऊंट जी आपण ट्रीट केली आहे त्याचा प्रॉफिट शेअर म्हणून तीही आपण तिथे दाखवून टाकले. सो इथे आपल्याला त्या प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायची गरज पडलेली नाही. एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की आपल्याला सायमल्टेनियसली दोन्हीकडेही ही अमाऊंट दाखवावी लागली. ड्रॉइंग्जही आपण दाखवलेलेच आहेत, फक्त ड्रॉइंग्ज आपल्याला ट्रीट करायला सांगितले त्याचा प्रॉफिट शेअर म्हणून, म्हणून आपल्याला ते P&L सस्पेन्स थ्रू सुद्धा दाखवावे लागले. इथे सगळ्या ॲडजस्टमेंट्स आपण पूर्ण केलेल्या आहेत. आता नेहमीच्या सिक्वेन्सनी जे आपण करतो ते आपल्याला काय करावं लागतं, आधी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करावं लागतं, जिथून आपल्याला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा लॉस हा समजतो तो आपण ट्रान्सफर करतो पार्टनर्सना. म्हणजे आपल्याला पुढे पार्टनर्सचे कॅपिटल हे क्लोज करता येतात, बॅलन्सेस हे शोधता येतात, आणि फायनली कॅपिटल बॅलन्सेस हे आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करतो. इथे बॅलन्स शीट नाही आहे, आपण कॅपिटलचे बॅलन्सेस फाइंड आउट करणार. जो डिसीज पार्टनरचा शेअर आहे जे अमाऊंट देणं आहोत ती आपण फाइंड आउट करणार, त्याच्या एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर करून आपण थांबणार. P&L ॲडजस्टमेंट अकाउंट बघा, P&L ॲडजस्टमेंट अकाउंटला लक्षात येईल तुम्हाला की क्रेडिट साईडची टोटल ही जास्त आहे, 50,000 आहे. सो ती टोटल आपण डेबिटला लिहून घेतली 50,000. 50,000 लिहिल्यानंतर आपली जी डिफरन्स अमाऊंट आहे ती आली आहे 30,000. सो डिफरन्स अमाऊंट जर डेबिटला आली असेल तर त्याला आपण म्हणणार आहे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट.
या 30,000चं डिस्ट्रीब्युशन आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये करायचं आहे. इथे प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे? 3:2:1. सो त्याच्यामध्ये आपण जर डिस्ट्रीब्युशन केलं तर सोहनची अमाऊंट येते 15,000, रोहन इज 10,000 अँड मोहन इज 5,000, जे आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटला क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार. तुम्हाला कॉलमनर कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला पोस्टिंग दिसेल, सेकंड पोस्टिंग बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच P&L ॲडजस्टमेंट अकाउंट. इथे आपण हा रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट दाखवलेला आहे. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट इज 15,000 फॉर सोहन, 10,000 फॉर रोहन अँड 5,000 फॉर मोहन. So here we have done distribution also. Now next step we have to close partners capital account one by one. प्रत्येकाचं अकाउंट आहे ते बॅलन्स करत जायचं आपल्याला. सुरुवातीला आपण सोहनचं कॅपिटल अकाउंट बघूया. सोहनच्या कॉलममध्ये चेक करा. क्रेडिट साईडची जी टोटल आहे ती जास्त आहे 63,500. तीच टोटल आपण डेबिटला लिहिली 63,500 अँड we have shown the difference, that is the balancing amount on debit side as to balance carried down. सोहनच्या कॉलम मध्ये आपण लिहिलं 63,500. पुढे रोहनचा कॉलम बघा. रोहनच्या कॉलमची आपण क्रेडिटची टोटल घेतली जी आली 74,000. तीच टोटल आपण डेबिटला लिहिली 74,000. त्याच्यातून जो ड्रॉइंगचं पोस्टिंग आपलं झालेलं होतं 25,000 तेवढी अमाऊंट आपण लेस केली. त्याच्यानंतर आपल्याला जी डिफरन्स अमाऊंट बॅलन्सिंग अमाऊंट मिळते ती आहे 49,000 विच इज द अमाऊंट ट्रान्सफर्ड टू एक्झिक्युटर लोन अकाउंट. म्हणजे एवढी अमाऊंट आपण डिसीज पार्टनरला म्हणजेच रोहनला देणं लागतो 49,000. देन मोहन्स कॉलम. मोहनच्या कॉलममध्ये बघा क्रेडिटला आपली टोटल आलेली आहे 34,500 जी आपण डेबिटला लिहिली 34,500. डेबिटला कोणतंच पोस्टिंग नाही आहे. सो तीच अमाऊंट ही बॅलन्सिंग अमाऊंट असणार आहे, डिफरन्स अमाऊंट. सो टू बॅलन्स कॅरीड डाऊन 34,500. सो हिअर वी हॅव शोन बॅलन्सेस ऑफ कंटिन्युइंग पार्टनर्स. जे सर्वायविंग पार्टनर्स आहेत बिझनेसमध्ये कंटिन्यू राहणार आहेत त्यांचा आपण क्लोजिंग करताना करतो टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि जो डिसीज पार्टनर आहे त्याचा बॅलन्स मात्र आपण ट्रान्सफर करतो एक्झिक्युटर लोन अकाउंटला. बॅलन्स शीटमध्ये दाखवताना सुद्धा अतिशय काळजीपूर्वक आपण दाखवणार आहोत. आपण सोहन आणि रोहन म्हणजे कंटिन्युइंग पार्टनरचे दाखवताना कसे दाखवले असते तर कॅपिटल अकाउंट लायबिलिटी साईडला आणि त्यांचे दोघांचे बॅलन्सेस आपण दाखवले असते आणि रोहनचे मात्र बॅलन्स आपण लायबिलिटी साईडलाच दाखवला असता की रोहन्स एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. चुकूनही डिसीज पार्टनरचा बॅलन्स हा कॅपिटल अकाउंटच्या अंडर जाणार नाही बिकॉज इन न्यू बॅलन्स शीट वी आर नॉट हॅव्हिंग दॅट पर्टिक्युलर पार्टनर विथ अस. तो पार्टनर नाही आता बिझनेसमध्ये त्यामुळे त्याचा कॅपिटलचा बॅलन्स तिथे दिसणार नाही. हे अगदी लक्षात ठेवून त्या प्रकारे पोस्टिंग करायचं आहे. अदरवाईज आपण अमाऊंट करेक्टली फाइंड आउट करतो पण लिहिताना मात्र चुकून कॅपिटल अकाउंट असंच डिसीज पार्टनरचं बॅलन्स शीटमध्ये लिहिलं जातं. प्रॉब्लेमही करेक्ट अमाऊंटनी टॅली होईल पण तिथे डिस्क्रिप्शन हे आपलं चुकणार आहे. अशा प्रकारे डेथ ऑफ अ पार्टनरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. आज आपण डेथ ऑफ पार्टनर या पाठातले सगळे प्रॉब्लेम्स हे सोडवलेले आहेत. पाठ्यपुस्तकातले पूर्णपणे 5ही प्रॉब्लेम आपले सोडवून झालेले आहेत. आता बऱ्यापैकी आत्मविश्वास तुम्हाला आला असेल की आपण डेथ ऑफ पार्टनर हा प्रॉब्लेम खूप सोपेपणे सोडवू शकतो आणि 8 पैकी 8 गुण मिळवू शकतो. आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो डेथ ऑफ पार्टनर आहे आणि आपण तो निश्चित चांगल्या प्रकारे सोडवू शकू. यानंतरच्या पाठात आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.